नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. म्हणजेच राणीने कोर्टामध्ये हँडरायटिंग एक्सपर्टला बोलावून जो काय प्लॅन आखलेला असतो तो प्लॅन सुद्धा म्हणजे उधळून लावायचं ठरवलेलं असतं विक्रांत आणि त्याचबरोबर कारखानीस वकिलाने. खरं तर कारखानीस वकिलाचा इगो दुखावलेला आहे. या केसपेक्षा आता त्याला इगो महत्वाचा आहे आणि त्यासाठी ही केस जिंकायची आहे हे त्याने ठरवलेलं आहे. पण राणीने ऐन वेळी राणी आणि इंद्राने त्या हँडरायटिंग एक्सपर्टला जाऊन भेटून हा सगळा घोळ मिटवल्यामुळं कोर्टामध्ये जसं विक्रांतला आणि कारखानीसला स्टेटमेंट हवं होतं तसं स्टेटमेंट मिळणार नाहीये, तर हे स्टेटमेंट जे आहे ते इंद्राच्या बाजूने मिळणार आहे आणि इथेच विक्रांतची आणि उर्मिलाची वाट लागणार आहे. त्यांना पोलीस पकडून घेऊन जाणार आहेत, कारण पुरावा तिथे असं सांगणार आहे की हँडरायटिंग एक्सपर्ट स्वतः असं सांगणार आहे ह्या सह्या इंद्रजित महाडिक यांच्या नाहीयेत, तर ह्या दुसऱ्याच व्यक्तीच्या आहेत, म्हणजे ज्या कॉपी पेस्ट करणारे लोक असतात त्यांच्या आहेत हे सांगून मोठा बॉम्ब फोडणार आहेत. तर हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण विक्रांत आणि उर्मिलाला जेलची हवा खावी लागणार आहे. ऑलरेडी उर्मिलाचा एक गुन्हा झालेला होता, आता ही तिची दुसरी चूक आहे, त्यामुळे तिची सुद्धा वाट लागणार आहे. हे सगळं कशा पद्धतीने होतंय ते आपण डिटेलमध्ये पाहूया. तर इकडे कोर्टामध्ये आता आबांची उलट तपासणी सुरू असते. आबांना क्वेश्चन विचारले जात असतात. आबांना विचारलं जातं की तुम्हाला दिलेल्या गोळ्या कोण देतं, मग तुम्हाला गोळ्या खायला आठवत नाहीये तर आता तुम्ही जी उत्तरं देताय ती कशावरून बरोबर देत असाल, असा प्रश्नांचा भडीमार आबांवर सुरू केलेला असतो. एका पाठोपाठ एक. सांगा, तुमची खरंच इच्छा होती का की हे जे पेपर आहेत म्हणजे ही जी प्रॉपर्टी आहे, तुमचं घर आहे ते विक्रांतच्या नावावर करावं, मग तुम्ही स्वतः केलंय का ते, असे प्रश्न विचारले जात असतात. विक्रांत तिकडून पाहत असतो, इंद्रा पाहत असतो. आबा म्हणतात की एक मिनिट, जरा शांतपणे बोला ना, कारण तुम्ही जे काय बोलताय ते मला कळत नाहीये, मला जरा विचार करायला तर वेळ द्या. मग लगेचच वकील कारखानीस म्हणतात की म्हणजे तुम्ही आता विचार करून उत्तर देणार आहात. मग राणी उठते आणि म्हणते, अहो एवढा प्रश्नांचा भडीमार एखाद्या माणसावरती जर केला तर त्या माणसाला शांतपणे जरा डोक्यात काय आहे ते बघून विचार करूनच बोलावं लागतं ना, का डायरेक्टली तुम्ही प्रश्न विचारत राहताय आणि त्यांनी लगेच उत्तरं दिली पाहिजे तशी अपेक्षा कसं करता, असं राणी विचार करते. राणी तिथे बोलते आणि मग तिथे खूपच राग येतो तो म्हणजे इंद्राला. इंद्राने त्या क्षणी जाऊन आबांवरती आरोप करणाऱ्या, कारण आबा आता त्यांना आठवत नाहीये, ते अशा पद्धतीचे ते तशा पद्धतीचे असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात असतात आणि त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता कशी द्यायची हा विचार राणी तर करतच असते. पण त्याच वेळी एक मोठी गोष्ट घडते आणि ती म्हणजेच जाऊन इंद्राने आता गळा चावळलेला असतो या कारखानीचा. मग कोर्टामध्ये एक राडा होतो आणि कोर्टामध्ये आता असं स्टेटमेंट दिलं जातं की पुढच्या सुनावणी म्हणजे ह्या केसची सुनावणी होईपर्यंत कोर्टामध्ये इंद्रा महाडिक हे येऊ शकणार नाहीत. आता प्रश्न उभा राहिलाय. राणी त्याला समजवत होती, राणी त्याला सांगत होती की असं नका करू इंद्रा सर, पण इंद्राला राग अनावर झालेला आणि त्याचमुळं त्याने हा निर्णय घेतलेला असतो आणि या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत. आता मात्र खूप मोठी गोष्ट घडली, या सगळ्यातून बाहेर कसं काढायचं हा प्रश्न राणीच्या पुढे उभा राहिलेला आहे. मग कोर्टाची सुनावणी थांबते आणि पुढची तारीख दिली जाईल असं सांगितलं जातं. घरी आल्यानंतर राणी समजवत असते. त्यानंतर विक्रांतने सुद्धा इकडे एक प्लॅन केलेला असतो, कारण राणी, इंद्रा त्याचबरोबर आबा या सगळ्यांचं बोलणं चालू असतं. आता पुढे कोर्टात काय करायचं आहे याविषयी बोलणं चालू असतं आणि तेव्हा मात्र आता ते दोघंही ठरवतात. आता हँडरायटिंग एक्सपर्ट तर बरोबर उर्मिला कान देऊनच बाहेर उभी असते दाराच्या. ती येते, हे सगळं बोलणं ऐकते आणि म्हणते मला जाऊन विक्रांतला सांगावं लागणार आहे, कारण यांचा जर का हा प्लॅन असेल तर आता हा प्लॅन सुद्धा उधळून लावावं लागणार आहे, कारण ही चोरून ऐकायची जी सवय आहे त्यामुळं तर आता तिने हे सगळं ऐकलेलं असतं. पण तिला ही गोष्टच माहित नाहीये की राणीने बाहेरून जे ऐकणारी ही आहे उर्मिला तिला पाहिलेलं असतं. त्यानंतर विक्रांत काही पेपर घेतो आणि ते पेपर घेऊन तो येतो आणि इकडे बोलू लागतो. तो म्हणतो की मला एक गोष्ट विचारायची आहे राणी, तुला आणि तुझे ते म्हातारे सासू सासरे आहेत त्यांना कायमस्वरूपी या बाहेरच्या झोपडीमध्ये विना भाडं मी तुला राहायला परवानगी देत आहे, पण तुला त्या बदल्यात त्या पेपरवरती सह्या कराव्या लागतील आणि ही केस मागे घ्यावी लागेल.
तेव्हा राणी म्हणते की तुझं जे प्रपोजल आहे ते तुझ्यापाशीच ठेव, असं म्हणत राणीने ते पेपर फाडून त्याच्या तोंडावरती फेकलेले असतात आणि सांगितलेलं असतं की हा जो काही माज आहे तो माझ्याजवळ दाखवण्याची अजिबात गरज नाही, तुझा माज हा तुझ्याजवळ ठेव आणि आम्ही ही केस जिंकणारच आहोत एवढं लक्षात ठेव, असं राणीने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. आणि त्या विक्रांतची वाट लावलेली असते आणि त्याला सांगितलेलं असतं की निघ, चालायला लागतो, कारण या कोणत्याच गोष्टीने मला काहीच फरक पडणार नाही, असं सुद्धा स्पष्टपणे सांगितलं जातं. तर इकडे राणी आता विचार करू लागते, कारण ह्या माणसाने पेपर आणले होते आणि उर्मिलाताई येऊन गेलेले आहेत, म्हणजे नक्कीच काहीतरी कुठंतरी काळबेरं आहे, हा विचार तिच्या डोक्यात आलेला असतो. आणि त्यानंतर मात्र राणी म्हणते की नाही, मला या सगळ्या गोष्टी आता इंद्रा सरांच्या कानावर घालाव्या लागतील. म्हणून राणी इंद्राकडे येते आणि इंद्राला सांगू लागते की इंद्रा सर, तुम्हाला महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. इंद्रा म्हणतो काय झालं? तेव्हा ती म्हणते की मगाशी आपण हँडरायटिंग एक्सपर्टबद्दल बोलत होतो, तर ते सगळं बोलणं उर्मिला वहिनींनी बाहेरून ऐकलेलं आहे. त्यामुळे आपल्याला या सगळ्या बाबतीत आता शांतपणे विचार करावा लागणार आहे, कारण कोर्टामध्ये कोणत्याही प्रकारचे साक्षीदार ते हजर करत आहेत आणि आपल्याला आपली केस ही आपल्या बाजूने वीक करण्याचा प्रयत्न करत आहेत. तेव्हा इंद्रा म्हणतो की एक 2-3 एक्सपर्ट आहेत आपल्या भागातले, त्यांच्याशी मी कॉन्टॅक्ट करून घेतो, कारण त्यातलेच काही एक्सपर्ट तिथं कोर्टामध्ये रजिस्टर आहेत, आपल्या केसला त्यापैकीच एखादा मिळू शकतो, त्यामुळे आपण त्यांना जाऊन भेटूया. मग असं म्हणत इंद्राने त्यांची माहिती काढलेली असते आणि इंद्रा आणि राणी दोघंही तिकडे भेटायला चाललेले असतात. पण इकडे विक्रांत आणि कारखानीस वकील यांनी खूप मोठा डाव साधलेला असतो, कारण त्यांच्या लक्षात असतं की आता पुढे काय करायचं आहे, कारण त्यांना हे माहिती आहे की कोणता हँडरायटिंग एक्सपर्ट बोलवला जाणार आहे, म्हणून ते तिथे जाऊन त्याला पैसे देत असतात, धमक्या देत असतात. आणि नेमकं इंद्रा आणि राणी या दोघांनीही तिथं पोहोचून त्या गोष्टीचा व्हिडिओ बनवलेला असतो आणि इथे वाट लागलेली असते, ती म्हणजेच या विक्रांतची. कारण इंद्रा आणि राणीला खात्री होती की नक्कीच हे दोघं जण काहीतरी गोंधळ घालू शकतात आणि आता कोर्टामध्ये कुठल्याही बाबतीत गय केली जाणार नाही, हे राणीने ठरवलेलं आहे. आणि मग राणीने ज्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी केलेल्या असतात त्यावरून तर क्लिअर होतं की राणी आता त्यांचा चांगलाच बँड वाजवणार आहे. आता कोर्टामध्ये हँडरायटिंग एक्सपर्टला बोलवलं जातं, त्याला पेपर चेकिंगला दिले जातात आणि हँडरायटिंग एक्सपर्ट ते पेपर चेक करत असतात. पण त्याच वेळी सगळ्यांच्या मनात एक आता भीतीचं वातावरण निर्माण झालेलं असतं की काय झालं असेल, अचानक हे सगळं काय होतंय, अशा पद्धतीचे प्रश्न उभे राहिलेले असतात. आणि मग आता जज साहेब हँडरायटिंग एक्सपर्ट जे आहेत त्यांना विचारू लागतात की रिपोर्ट काय आहे. आणि जेव्हा जज साहेबांना आता हँडरायटिंग एक्सपर्ट रिपोर्ट देतात, ही जी सही आहे ती इंद्रनील महाडिक यांची नाहीये, हे ऐकल्यानंतर विक्रांत, उर्मिला आणि ॲडव्होकेट कारखानीस यांच्या पायाखालची जमीन सरकते. त्यांना कळायचं बंद होतं, कारण हे कसं शक्य झालंय, कारण या सह्या तर आपण हे केलेलं होतं, ह्या माणसाला सुद्धा मॅनेज केलेलं होतं, तरीही या गोष्टी कसं काय पॉसिबल झालेत, हा विचार आता डोक्यात आलेला असतो. आणि हे दोघंही हादरलेले असतात. त्यांना कळायचं बंद होतं की हे सगळं काय होऊन बसलंय, आपण काय करतोय, या सगळ्याचे परिणाम काय होणार आहेत, याची भीती आता त्या दोघांच्याही मनात निर्माण झालेली असते. आणि त्यावेळी मात्र राणी पाहतच असते. राणीला मग आपल्याला फ्लॅशबॅकमध्ये दाखवलं जातंय की ते पैसे द्यायला गेलेले असतात, त्या गोष्टीचा व्हिडिओ राणी आणि इंद्राने बनवलेला असतो. आणि त्यावेळी मात्र हे दोघं जण जेव्हा पैसे देऊन, धमकी देऊन तिथून निघतात, त्यावेळी राणी आणि इंद्रा तिथं पोहोचतात आणि सांगतात की तुम्ही लाच घेतलेली आहे आणि या गोष्टीचा व्हिडिओ आम्ही कोर्टामध्ये सादर करू शकतो, त्याचा व्हिडिओ आमच्याकडे आहे आणि तुम्ही उद्याच्या हिअरिंगच्या वेळेस घोळ घालणार आहात हे आम्हाला कळलेलं आहे, आणि हे जर का मी पोलिसात दिलं तर काय होऊ शकतं याचा विचार करा. त्यामुळं कोर्टामध्ये आज तुम्ही काय सांगणार आहात त्या गोष्टींचा विचार करायचा आहे आणि जे खरं आहे ते सांगायचं आहे, असं सांगितलं जातं. आणि राणी आणि इंद्रा तिथून निघतात. म्हणजेच त्या माणसाने राणी आणि इंद्रा यांनी लाच प्रकरणामध्ये अडकवण्याची भीती घालताच, म्हणजेच धमकी देतात, त्यांनी खरं सत्य आणलेलं असतं आणि खरंच त्या सह्या इंद्राच्या नसतात हे कबूल झालेलं असतं. कारण हँडरायटिंग एक्सपर्ट राणीला इतके दिवस वाटत होतं की इंद्राला फसवून त्याच्या सह्या घेतलेल्या आहेत, पण इंद्राला फसवून त्याच्या सह्या वगैरे घेतलेल्या नाहीयेत. तर या सगळ्यामध्ये यांनी अशा पद्धतीने गोंधळ घातलेला आहे, एखाद्या एक्सपर्टला बोलवलेला आहे आणि त्याच्याकडून त्या सह्या करून घेतलेल्या आहेत. आता हा प्रश्न उभा राहतो की ती व्यक्ती कोण आहे, कारण हँडरायटिंग एक्सपर्टने रिपोर्ट दिलेले असतात आणि मग मात्र राणी कोर्टामध्ये एक व्हिडिओ सादर करते आणि जज साहेबांना सांगू लागते की मला तुमच्याशी
तुम्हाला एक व्हिडिओ दाखवायचा आहे, कारण ही लोक कोणत्या थराला जाऊ शकतात याचा प्रत्यय तुम्हाला येईल. असं म्हणत राणीने आता कोर्टामध्ये व्हिडिओ दाखवायला घेतलेला असतो आणि जेव्हा राणी व्हिडिओ दाखवते तेव्हा त्याच्यामध्ये स्पष्ट दिसत असतं की त्या व्हिडिओनुसार हे दोघंजण जे आहेत ते पैसे देण्यासाठी गेलेले होते आणि लाच देत होते. तेव्हा हँडरायटिंग एक्सपर्ट जे आहेत त्यांनी ही गोष्ट क्लिअर केलेली असते की हो, मला ते पैसे द्यायला आले होते आणि त्यांनी मला सांगितलं होतं उद्या काही झालं तरी त्या सह्या इंद्रा महाडिक आहेत यांच्याच कोर्टामध्ये सांगायचं आहे. असं म्हटल्याबरोबर आता जज साहेब निर्णय देतात. कारखानेसांना म्हणतात की हे सगळं काय चाललंय, कारण त्या दिवशीही असाच प्रकार उघडकीस आलेला आहे की तुमचे क्लायंट स्वतः दागिने नेऊन ठेवतात आणि समोरच्या व्यक्तीवरती चोरीचा आळ घेतात. आताही पुरावे मॅनिप्युलेट करण्याचा प्रयत्न केला जात आहे, त्यासाठी त्यांना कठोरातली कठोर शिक्षा होऊ शकते. तेव्हा कारखानेस माफी मागू लागतात, पण आता राणी मात्र म्हणते की नाही, ज्यांनी गुन्हा केलेला आहे त्यांना शिक्षा तर झालीच पाहिजे असं राणीने सांगितलेलं आहे. कारण राणीने ठरवलेलं असतं, आबांना वाटेल ते बोललेले, इंद्राच्या बाबतीत जे काही घडलेलं आहे त्या सगळ्याचा बदला घ्यावा लागणार आहे आणि राणी तो बदला अशा पद्धतीने घेत असते ज्याचा विचारही इकडे कारखानेस आणि विक्रांतने केलेला नव्हता. कारण त्यांना असं वाटलंच नव्हतं की ही आहे आणि ही अशा पद्धतीने कोर्टामध्ये येऊन लढेल असं त्यांना स्वप्नातही वाटलेलं नव्हतं. आणि राणीने त्यांचा बँड वाजवलेला आहे आणि कोर्टाने आता चौकशीचे आदेश दिलेले आहेत आणि त्यासाठी उर्मिला आणि विक्रांत यांना पोलिसांच्या ताब्यात दिलेलं आहे. म्हणजेच राणीने त्यांचा चांगलाच बँड वाजवलेला आहे आणि दाखवून दिलेला आहे की राणी ही साधी राणी नाही आहे, तर ती हुकमाची राणी आहे. आणि आता ती ॲडव्होकेट राणी इंद्रजीत महाडिक आहे, त्यामुळं आता यांची वाट लागलेली असते. आता राणीने एक डाव तर जिंकलेला आहे, पण अजूनही प्रॉपर्टी आपल्या स्वतःच्या नावावर झालेली नाही आहे. ही मोठी लढाई आहे आणि राणी नक्कीच ती जिंकणार हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.